नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या शिवहिंदवी रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत अस्सल गावरान पद्धतीची चुलीवरची मऊ कापसासारखी इडली आणि चमचमीत सांबार। चुलीवरच्या जेवणाची चवच काही वेगळी असते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इडलीसाठी आपण इथे भिजत घालण्यासाठी इथे एक पातेलं घेतलेलं आहे। इडली एकदम मऊ होण्यासाठी आणि हलक्या होण्यासाठी आपण एक खास प्रमाण वापरलेले आहे। मी इथे 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण इथे रेशनचे तांदूळही घेतलेले आहेत। हे तांदूळ आपण 1.5 ग्लास आपण हे तांदूळ इथे घेतलेले आहेत। आपण हे दोन्ही एकत्रच आपण पाण्यामध्ये रात्रभर छान भिजून घेणार आहोत। इडलीचे प्रमाण तुम्ही निम्म्याला निम्मेही घेऊ शकता किंवा माझ्या पद्धतीनेही घेऊ शकता। चला आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून एकदा स्वच्छ धुवून हे आपण रात्रभर भिजत घालणार आहोत। डाळ आणि तांदूळ मध्ये डाळ तांदूळ बुडतील आणि वर 2 बोटे पाणी राहील एवढे पाणी घाला। 1 दिवस कंप्लीट झालेला आहे। तुम्ही पाहू शकता आपली डाळ आणि तांदूळ छान असं भिजलेलं आहे। आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन छान असं बारीक पेस्ट करून घेणार आहोत। मिक्सर आपल्याला प्लस मोडवरच चालू बंद करायचा आहे। छान असं आपलं इथं पीठ ही तयार झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असं पीठ तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा चवीनुसार मीठ तसेच 1 चमचा सोडा ही आपण यामध्ये घातलेला आहे। हे पीठ 5 तासासाठी मी बाजूला भिजत ठेवलेले होते। आता तुम्ही पाहू शकता आपले पीठ तयार झालेलं आहे। आता ह्या इडली पात्राला आपण या पद्धतीने थोडं थोडं तेल लावून घेणार आहोत। तेल लावल्यामुळे आपल्या इडल्या पात्राला चिटकत नाहीत आणि शिजवल्यावर अगदी सहज आणि सुंदर गोल निघतात। चला तर मग आता आपण या सगळ्या ताटल्यांना आपण या पद्धतीने असं तेल लावून घेणार आहोत। तेल लावून झालेलं आहे। आता आपण यामध्ये आपले तयार झालेले पीठ भरून घेणार आहोत। इथे मी सगळ्या पात्रांमध्ये याच पद्धतीने आपण पीठ भरून घेणार आहोत। या कप्प्यांमध्ये पीठ भरताना ते अगदी वरपर्यंत काटखोट भरायचे नाही। पीठ फुगण्यासाठी थोडी जागा ठेवायची आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर अशाच अस्सल गावरान आणि सोप्या रेसिपी येत राहतील। चला आपले इडली पात्रामध्ये पीठ छान असं भरून झालेलं आहे। आता या इडलीच्या कुकरमध्ये आपण 1 तांब्या पाणी घालणार आहोत। ते पाणी छान असं कडकडीत गरम झाल्याच्या नंतर या पद्धतीने आपण हे पात्रे यामध्ये एकसारखे लावून घेणार आहोत। इडलीचे साचे एकावर एक ठेवताना वरच्या साच्यांचे छिद्र खालच्या साच्यातील इडलीच्या बरोबर वर आले पाहिजेत। छिद्रावर छिद्र नको, यामुळे वाफ व्यवस्थित सगळीकडे पसरते। याच पद्धतीने आपण सगळे इडली पात्र असे एकावर एक ठेवून देणार आहोत आणि या कुकरला आपण झाकण लावून आपल्याला ही इडली अगदी 10 मिनिटं अशी वाफवून घ्यायची आहे। आपले 10 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता आपली इडली इथे तयार झालेली आहे। माझ्याकडून एक चुकी झालेली आहे का माझी इडली अजिबात फुगलेली नाही, कारण की मी इडलीचं वाटण करताना त्यामध्ये जास्त पाणी घातलेलं होतं। त्यामुळे माझी इडली अजिबात फुगलेली नाही। किंवा माझ्याकडून काही दुसरी चुकी झाली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मंडळी, चला आता आपण इथे सांबार बनवून घेणार आहोत। मी सांबार बनवण्यासाठी आपण इथे भाज्या घेतलेल्या आहेत। सांबारसाठी मी इथे 1 वाटी घरची तूर डाळ घेतलेली आहे। आता ही तूर डाळ आपण स्वच्छ अशी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि
आपण ही तूर डाळ चुलीवरती कढईमध्ये गरम झालेल्या पाण्यामध्ये या पद्धतीने आपण ही तूर डाळ शिजण्यासाठी टाकलेली आहे. त्याचबरोबर मी इथे 1 चमचा मीठही घातलेलं आहे आणि आपण 1 चमचा हळदही यामध्ये घातलेलं आहे. आपण सांबारसाठी लागलेल्या भाज्या आता चिरून घेणार आहोत. मी इथे 3 ते 4 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्या आपण या पद्धतीने अशा चिरून घेणार आहोत. मंडळी, सांबराची खरी चव ही शेवग्याच्या शेंगामुळेच येते. या शेवग्याच्या शेंगा चिरताना मी जास्त मोठे किंवा जास्त लहान तुकडे करणार नाही, मध्यम आकाराचे तुकडे करणार आहे. आणि हो, शेंग चिरताना तिच्यावरच्या या जाड शिरा काढून घ्यायला विसरू नका. यामुळे शेंग सांबरमध्ये पटकन शिजते आणि खातानाही खूप मऊ लागते. पण लक्षात ठेवा, सगळी साल काढायची नाही, थोडी साल ठेवायची आहे, नाहीतर शेंगा सांबरमध्ये उकळताना पूर्णपणे वितळून जातील. मी याच पद्धतीने सगळ्या शेंगा अशा चिरून घेणार आहे. आपल्या शेंगा इथे किती छान अशा सगळ्या चिरून झालेल्या आहेत. आता आपण यामध्ये भोपळा घालणार आहोत. आपण ह्या भोपळ्याची साल या पद्धतीने पिलरने काढून घेणार आहोत. जर भोपळा मऊ कवळा असेल तर तुम्ही न साल काढताही टाकू शकता. पण माझा हा भोपळा जरा निब्बरच आहे, त्यामुळे मी याच्यावरची सगळी साल या पद्धतीने काढून घेणार आहे. मंडळी, अनेक हॉटेल्समध्ये सांबर दाट करण्यासाठी भोपळा उकडून मॅश करून डाळीत मिक्स करतात. पण आपण गावरान पद्धतीमध्ये याचे तुकडे टाकून मंद आचेवर शिजवणार आहोत, जेणेकरून खाताना याची चव छान लागेल. भोपळा चवीला तर छान लागतोच, पण तो आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्दी असतो. यात पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे उन्हाळ्यात किंवा कोणत्याही ऋतूत शरीराला थंडावा देण्यासाठी हा खूप चांगला आहे. दुधी भोपळ्यामुळे आपले हृदय चांगले राहते आणि ब्लड प्रेशरही नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. त्यामुळे दुधी भोपळा खूप हेल्दी असतो, त्यामुळे हा आपण सतत खाल्ला पाहिजे. चला, मी या भोपळ्याची साल छान अशी पटपट इथे काढून घेते. आता आपण हा भोपळा या पद्धतीने असा चिरून घेणार आहोत. याच्या आपण बारीकी फोडी करणार नाही, कारण की याच्या बारीक फोडी ह्या सांबरमध्ये एकदम विरघळून जातील. त्यामुळे आपण ह्या अशा पद्धतीने फोडी करून हा शिजण्यासाठी आपण घालणार आहोत. त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे एकदम मस्त असं लाल टोमॅटो. 2 टोमॅटो यामध्ये घेतलेले आहेत, ते या पद्धतीने आपण चिरून घेणार आहोत. टोमॅटो तुम्ही कमी जास्त करू शकतात. जर तुम्हाला टोमॅटो जास्त घालायचे असतील तरीही काही अडचण नाही, सांबर अगदी मस्त असं होतं. छान अशा आपल्या इथे भाज्या तयार झालेल्या आहेत चिरून. तर आपण ह्या भाज्या एका पातेल्यामध्ये उकळण्यास घालणार आहोत. या पातेल्यामध्ये मी ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून उकळण्यास घातलेले आहेत. त्याचबरोबर यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठही उकळण्यासाठी घालणार आहोत. आपल्या भाज्या इथे छान अशा उकडून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान अशा आपल्या भाज्या उकडलेल्या आहेत आणि आपली डाळही इथे छान अशी शिजलेली आहे. चला तर मग आपण आता याला फायनल टच म्हणजेच आपण याला फोडणी देऊन घेणार आहोत. एका कढईमध्ये मी इथे 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. आता हे तेल छान असं कडकडीत गरम झाल्याच्या नंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा मोहरी. त्याचबरोबर आपण यामध्ये घालणार आहोत छान खूप सारा कढीपत्ता आणि 1 चमचा जिरीही यामध्ये मी घातलेली आहे. छान असं आपण याला फोडणी देऊन घेऊया. त्याचबरोबर आपण यामध्ये घातलेले आहे 3 लाल मिर्च. आपली छान अशी फोडणी तयार झालेली आहे. यामध्ये आपण शिजलेली डाळ घालणार आहोत. त्याचबरोबर आपण इथे उकडलेल्या भाज्याही यामध्ये घातलेल्या आहेत. आता आपण छान असं आपल्या आजीच्या पद्धतीने
सांबार बनवणार आहोत, त्यामुळेच आपण एका पळीमध्ये आलं लसणाची पेस्ट, सांबार मसाला 1 ते 2 चमचे, त्याचबरोबर आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट थोडीशी, आपण यामध्ये घातलेली आहे तरीची मिरची, आणि या पद्धतीने गावरान पद्धतीने आपण याला फोडणी देऊन घेणार आहोत. असं या पद्धतीने आपण येथे जाळावरती याची फोडणी देऊन घेणार आहोत. आमची आजी याच पद्धतीने सगळ्या भाज्या बनवते आणि सांबारही याच पद्धतीने ती बनवते, त्यामुळे मीही ह्या टायमाला याच पद्धतीने ट्राय केले. पाहू कसं लागतंय, पण खूप अप्रतिम आणि गावरान चव आपल्या या फोडणीमुळे आपल्या भाज्यांना किंवा सांबाराला येणार आहे. छान अशी फोडणी इथे तडतडलेली आहे, तुम्ही पाहू शकता किती छान. आणि याच पद्धतीने आपण या सांबारमध्ये ही फोडणी अशा पद्धतीने मिक्स करणार आहोत. त्याचबरोबर मी यामध्ये वरून घालणार आहे थोडंसं चिंचेचं पाणी, आणि यावरती आपण घालत आहोत हिरवी छान अशी चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी. कसुरी मेथी मी अशी वरून घातलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली इडली आणि सांबार तयार झालेलं आहे. इडली माझ्याकडून थोडीशी चुकलेली आहे, पण खाल्ल्याच्या नंतर अप्रतिम लागत होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.